साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार। हरी आला हाता मग कैसी वय चिंता, त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार। तुका म्हणे हरी काही उरोने देऊरे, त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत श्रोमणी जगद्वंद जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगामध्ये तुकोबाराय एक क्रिया केलेली अशा प्रकारचं सांगतात आणि त्यामुळे प्राप्त फळाचं चिंतन या अभंगामध्ये व्यक्त करतात। काय केलेलं आहे तर साठविला हरी जिही हृदय मंदिरी, काय झालं त्यामुळं त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार। आणि काय झालं हरी आला हाता मग कैसी भय चिंता, आणि काय झालं तुका म्हणे हरी काही उरोने देऊरी। याला कारण काय साठविला हरी जिही हृदय मंदिरी, भगवंताला हृदयामध्ये साठवलं आणि त्याचा परिणाम पुढे झालेला सांगतात। त्यांची सरली एरझार कारण साठविला हरी झाला सफळ व्यापार, कारण साठविला हरी। हरी आला हाता मग कैशी भय चिंता, कारण साठविला हरी। तुका म्हणे हरी काही उरोने देऊरी, याचं कारण साठविला हरी। पूर्ण अभंगामध्ये महत्वाचा विषय काय आहे तर भगवंताला साठवणं, कुठं साठवणं तर हृदयामध्ये साठवणं। जिही हृदय मंदिरी, हृदयामध्ये साठवणं हा अभंगाचा भावार्थ आहे। पाहायला गेलं तर आज ज्ञानेश्वरी पारायण कित्येक वर्ष झालं बागणीमध्ये। मला वाटतं मी लहान होतो त्यावेळी पण कीर्तन इथं झालेलं आहे, म्हणजे 96-97ची गोष्ट सांगतोय। म्हणजे तुमचं पारायण त्याच्या अगोदर कित्येक वर्ष चालू आहे, त्याची साक्षी आता आमचे कोरेगावकर महाराज वगैरे आहेत सगळे। म्हणजे कित्येक जुनं पारायण हे आहे आणि या पारायणामध्ये आज माझ्या वाट्याला परम भाग्यानं ही सेवा प्राप्त झालेली आहे आणि त्या सेवेचं आपण ह्या ठिकाणी सेवा मानून घ्यायची आहे। भगवंताला ती समर्पित करण्याच्या उद्देशानं चिंतन करायचं आहे। साठविला हरी जिही हृदय मंदिरी, भगवंताला हृदयात साठवलं। वास्तविक हरीची व्याप्ती सामान्य आहे का तर अजिबात नाही। हरी केवढा आहे, हरीचं स्वरूप काय आहे आणि नंतर त्याला साठवलं कसं जातं याचं चिंतन बघावं लागेल। हरी कसा आहे संतांच्या परिभाषेमध्ये तो सगुण आहे का निर्गुण, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे। भगवंता सगुण निर्गुण, माऊली म्हणतात सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविन मन व्यर्थ जाय। तो हरी कसा आहे म्हटले, सगुण आहे का निर्गुण आहे म्हणले, सगुण निर्गुण गुणाचे, गुणाला घेऊन सगुण शब्द आहे, गुणाला घेऊन निर्गुण शब्द आहे। हरी हा त्याच्याही पलीकडे आहे, तुम्हाला जसा पाहिजे तसा आहे। होय भक्ती केला तुम्हाला जसा पाहिजे तसा तो, भक्तीची मापे मोजी तो अनंता, असा हरी आहे। तो हरी नेमका कसा आहे याचं वर्णन करताना माऊली एका अभंगात सांगतात, सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेते, तो हा रे श्री हरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया। कसा आहे सद्रूप चिद्रूप आनंदरूप, सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण। सत्य ज्ञान आणि अनंत 3 शब्द इथं दिसतात, सत्य दिसतं, ज्ञान दिसतं आणि अनंत शब्द दिसतो। आनंद शब्द इथं दिसतो का नाही दिसत। याच्याकरता तुकोबारायांचा एक अभंग बघावा लागतो, आनंद अद्वय नित्य निरामय। आणि या दोन्ही अभंगांचं द्रुपद त्या विटेवरच्याला निर्देशित करतं। दोन्ही अभंगाचं द्रुपद विटेवरच्याला निर्देशित करतं। विटेवर कोण आहे, विटेवरीची पाऊले समान नाही का, कोण आहे त्याला निर्देशित करतात। बघा दुसरं अभंगाचं द्रुपद कसं आहे बघा, सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेते, तो हा रे श्री हरी पाहिला डोळेवरी। तो हा म्हणजे कुठे आहे तो विटेवरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया। आता तोच आनंद अद्वय आहे, नित्य निरामय आहे, तोच हरी कुठं आहे ते हे समचरण विटेवरी साजरी। पहा भीमातिरी विठ्ठल रूप, म्हणजे त्या परमात्म्याला त्याच हरीला निर्देशित करणारे या ठिकाणची चिंतन द्या। श्रुती सांगते त्याचं स्वरूप, श्रुतीमध्ये पण 2 श्रुतींचा वापर इथं बघावा लागतो। सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म ही श्रुती आहे महाराज। श्रुती काय सांगते, सत्य ज्ञान अनंत, ब्रह्म कसा आहे सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, अनंत रूप आहे, हे श्रुतीमध्ये कळत। अनंत शब्द आहे इथं सुद्धा, आनंद शब्द बघण्याकरता दुसरी श्रुती बघावी लागेल। ती दुसरी श्रुती कोणती आहे, विज्ञानम आनंदम ब्रह्म, विज्ञान आनंद ब्रह्म म्हणजे आनंद रूप ब्रह्म आहे हित प्रतीतीला येतं। म्हणजे 2 श्रुतींच्या माध्यमातून सच्चिद आनंद रूप प्रतीतीला आपल्याला दिसेल। तसं 2 अभंगातनं आपल्याला सदच्चिद आनंद रूप आपल्याला दिसेल। अन्य काही बरेच अभंग असतील
तू सच्चिदांबाबाई हो करी कृपा, अशाही अभंगामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तो हरी आहे कसा म्हटले सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, अव्यक्त निराकार नाहीचे आकार, जेतोनी चराचर हरिसी भजे. हरी आहे कसा तर अव्यक्त निराकार नाहीचे आकार असा जरी असला तर तो नाव रूपाला आलेला आहे. मग त्या अव्यक्त निराकाराला साठवलं का व्यक्ताला साठवलं, या दोन्हीचा विचार आपल्याला करावा लागेल. हरी साठविला कोणत्या अर्थामध्ये? साठविला हरी, हरी साठवला बरं का. आता हरीला साठवला अव्यक्ताला का व्यक्ताला म्हणले भक्ताच्या दृष्टीनं व्यक्त आणि अव्यक्त काय आहे? व्यक्त आणि अव्यक्त माऊली म्हणतात तुझी एक निभ्रांत भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगे. योगे म्हणजे ज्ञान योगे बरं. भक्ती पाविजे व्यक्त, त्याला भक्तीच्या माध्यमातून धरायचं असेल तर व्यक्त रूपामध्ये त्याला प्रतीतीला येते, तेच आकाराला ते धारण केलं जाईल. मग ठेवायचं कुठे आहे म्हणले? हृदय मंदिरी. कुठं ठेवायचं आहे देवाला? हृदयात. मग हृदय म्हणजे काय? ह्या शरीराचा जो भाग आहे त्याचं नाव हृदय का हो? नाही का? शरीराचा जो भाग आहे त्याचं नाव हृदय का? आपण शरीराचा एक पार्ट आहे की नाही हृदय, जिथं हार्ट अटॅक येतो, ज्याची अँजिओप्लास्टी होते, ज्याची बायपास सर्जरी होते, त्याचं एक नाव काय आहे? हृदय आहे. शरीर रचना शास्त्राच्या दृष्टीनं त्याचं नाव हृदय आहे, ते बरोबर आहे. लौकिक भाषेमध्ये आपण त्याला हृदय म्हणतो, हे बरोबर आहे, शरीराचा एक भाग म्हणतो. पण संत जेव्हा हृदय शब्द वापरतात, तैसा हृदयामध्ये मी रामू असं जर म्हणत असतील तर हृदय शब्दाचा अर्थ काय होईल? किंवा साठविला हरी जिही हृदय मंदिरी, या हृदय शब्दाचा अर्थ काय घ्यायला लागेल नाही का? किंवा ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठती ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढानि माया, याचा अर्थ त्या हृदय शब्दाचा अर्थ काय होऊ शकतो? तर हृदय शब्दाचा अर्थ अंतकरण. काय अर्थ घेऊ शकतो? अंतकरण. अंतकरण याचा अर्थ मन बुद्धी चित्त अहंकार. मन बुद्धी चित्त अहंकार रूपामध्ये अंतकरण, कारण त्याच हृदयामध्ये म्हणजे चित्तामध्ये, त्याच मनामध्ये, त्याच बुद्धीमध्ये आणि अहम रूपामध्ये करायचं असेल तर मित वासुदेव तत्वता या अहम रूपामध्ये सुद्धा त्यालाच साठवलं गेलं, चित्तामध्ये त्यालाच साठवलं. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, त्याच्याशिवाय दुसरं काय नाही. मनामध्ये त्याच्याशिवाय वेगळा कुठं नाही. आता कोटे धावे म्हण तुमचे चरण देखलिया. आता जीवभाव सुद्धा तद्रूप झालेला आहे. तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्ना हिसे कैसे सांगा, याचा अर्थ झालेला आहे की अंतकरणामध्ये परिपूर्णरित्या परमात्म्याचं स्थैर्यता म्हणजे स्थिरता केलेली आहे. साठवणं याचा अर्थ काय होतो? गतिशील एखादी गोष्ट असेल तर तिला स्थिर केली जाते. कसं म्हणाल? आता तुम्ही सांगा, पाणी प्रवाहित असेल तर त्याला बांध घातला आणि बांध घातल्यानंतर त्याला साठवलं गेलं, बरोबर का नाही? मोठमोठे डॅम आहेत, आपण त्या डॅमला म्हणजे काय लोकांनी काय केलेलं आहे? प्रवाहित असणारं पाणी काय केलेलं आहे? स्थिर केलेलं आहे, म्हणजे साठवलं आहे. आता तुमच्या इकडे सकाळी पाणी किंवा संध्याकाळी नळाला नाही का घरामध्ये पाणी येतं ना, प्रत्येकाच्या घरामध्ये. पाणी जे येतं ते पाणी तुम्ही साठवता का सोडून देता? तसंच साठवता म्हणजे काय करता? प्रवाहित असणारं पाणी त्या पाण्याला कुठंतरी एखाद्या भांड्यामध्ये नाही का, कोणी त्याला जे भांडी उपलब्ध असतील त्याच्यामध्ये तो काय करतो? साठवतो, म्हणजे स्थिर करतो. प्रवाहित असणाऱ्या गोष्टीला काय केलं? स्थिर केलं, म्हणजे साठवलं, बरोबर की नाही? पैसा प्रवाहित आहे की नाही सांगा? धन प्रवाहित होतं की नाही सांगा? चला लक्ष्मी उगच म्हटलेलं नाही. लक्ष्मी नाही का कधी स्थिर एका आपल्याकडे राहू शकेल का? नाही नाही नाही. मग स्थिर राहू शकत नाही म्हणजे पैसा हा कितीही आपण म्हणाल तुम्ही एखाद्या तिजोरीमध्ये ठेवलाय, तिजोरीत एक तिजोरी केली असेल, त्या तिजोरीमध्ये पुन्हा एखादा डबा ठेवला असेल, त्या डब्यामध्ये सुद्धा आणि एखादा डबा ठेवून त्यात जरी पैसे ठेवले असले तर जायच्या वेळी ते थांबवत, पण आपण प्रयत्न करतो ते थांबावेत म्हणून, आपण ते प्रयत्न करतो साठवावे म्हणून. साठवणं म्हणजे चलायमान असणाऱ्याला स्थिर करणं. मग परमात्मा हा चलायमान आहे का असा जर विचार केला तर चित्तवृत्तीमध्ये त्याची धारणता चलायमान आहे, कारण चित्त चंचल आहे, चित्ताचं स्वरूपच चंचल आहे. चित्त कधीच स्थिर राहणार नाही. भगवंत अर्जुन म्हणतो चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुर्यसो दुष्करम. मन फार चंचल आहे. किती चंचल आहे? या मनाला कितीही विनंती केली तर थांबण्यासारखं नाही. तुकोबराय म्हणतात काय काय करीतो या मना परिते नायके नारायणा. किती त्या मनाकरता प्रयत्न झाले त्याला थांबवण्याचे, पण ते मन काय थांबायला तयार? मन कसं आहे तर गतिशील आहे आणि त्याच्या मार्गाने गेलं तर मग तिथंच मुकाला. माऊलीचं वर्णन आहे, मनो मार्गे गेला तेची, मनो मार्गे गेला तेची मुकला, हरी पाठी स्थिरावला तोची धन्य. मनाच्या मार्गाने माणूस गेला की तिथंच मुकला. माऊली म्हणतात म्हणजे मनाच्या मार्गाने आपण जाऊ नये तर मनालाच मार्गाला लावावं.
बरोबर की नाही? मग मनाला मार्गाला कोणाच्या लावावं प्रश्न आहे. मग माऊलीच उत्तर देतात, संतांचे संगती मनो मार्ग गती. संतांच्या संगतीमध्ये महाराज मनाला मार्ग आहे, नाहीतर मनाला मार्ग कुठला आहे? मन हे चंचल आहे. अर्जुन म्हणतो मन चंचल आहे, अर्जुन म्हणतो मन चंचल आहे, देवही त्याला म्हणतात तू म्हणतोयस ते बरोबर आहे, यात संशयच नाही. आता देव प्रत्येक वेळी जर असं म्हणायला लागले तू म्हणतोयस ते बरोबर आहे, चालेल का? फक्त मनाच्या बाबतीत आणि अन्य काही ठिकाणीच देव म्हणतात की अर्जुना तू म्हणतोयस ते बरोबर आहे, आणि प्रत्येक ठिकाणी जर देव म्हणायला लागले अर्जुना तू म्हणतोयस ते बरोबर आहे, तर गीता लिहून होईल का? गीता सांगून होईल का? नाही नाही. मग ठराविक अशी ठिकाण आहेत की जिथं अर्जुन बोलतोय ना त्याला देवार होकार देतात, देव होकार देतात. अर्जुना तू म्हणतोयस ते बरोबर आहे. काय बरोबर आहे? मन चंचल आहे. असंशय महाबाहो मन दुर्निग्रहम चलम. अर्जुना मन चंचल आहे, यात शंकाच नाही बाबा, नाही का? म्हणून असंयतात्मना योगो दुष्प्राप्येति ममती. जे असंयत मन असतं म्हणजे आपल्या अधीन मन नसतं, ज्या मनाला संयत रूपता नसेल, नाही का, संयमितता नसेल, असं मन त्याला योग प्राप्त होणं दुष्प्राप्यता आहे. असंयतात्मना योगो दुष्प्राप्येति मे मती. त्यामुळं मन चंचल जरी असलं तर त्याला स्थिर करण्याचा काही नियम आहे, अभ्यास करावा लागेल. वैराग्याच्या द्वारा त्या मनाला स्थिर करावं लागेल. आपलं मन किती चंचल आहे सगळ्याला माहिती आहे. आपल्या मनाचा स्वभाव कसा आहे. आता मनात किती किती विचार येऊन गेले असतील. एखाद्याच्या हाही येऊन गेला असेल, ह्याचं कवा संपायचं. म्हणजे एखाद्याचं म्हणतो, सगळ्याच्या नव्हे बरं का. याचा अर्थ समजला का बघा, की मन चंचल आहे यात काय शंका नाही, पण चंचल असणाऱ्या मनाला स्थिर करता येतं अभ्यासानं, संयमित करून, एकाग्र करून, त्याला नियमित करून ह्या मनाला स्थिर करता येतं. मग तुकोबराय काय वेळ मनाला विनंती करतात, नको नको म्हणा गुंतो माया जाळ, काळ आला जवळी ग्रासावया, म्हणा तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. अरे म्हणा त्या ठिकाणी धाव घे बाबा, विठोबाच्या चरणावर राहा. बरंच मनाला विनंती करतात. म्हणा ना, रामदास स्वामी म्हणतात ना, म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. मनाला मनाचे श्लोकच आहेत, मनावरती चिंतन आहे, मनाला विनंती केली जाते महाराज, पण ते मन काय ऐकायला तयार नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, काय काय करतो या मना परिते नायके नारायण. आता मन ऐकत नाही, मग तुकोबराय विचार करतात देवालाच विनंती करू. आता देवाला विनंती करायची आहे, देवाला म्हणतात तेथे माझी हरी वृत्ती राहो, माझे चित्तता तुझ्या चरणाजवळ राहो. आता मनाला पळवून देऊ नको, मनाला स्थिर कर. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही, धरून या वाही भवा तारी रात. माझं चित्त देवा तुझ्या चरणावर स्थिर राहो, असं काहीतरी कर. याचा अर्थ आहे चंचल असणाऱ्या मनाला स्थिर करावं लागतं. स्थिर केलेल्या मनामध्ये अधिकारता प्राप्त झाल्यामुळं तिथं भगवंताला अनुभवलं जातं. आता अनुभवण्याचा विषय कसा आहे तर तो ज्ञानानं येतो, कारण भगवंत स्थिर मन होणं हा अधिकाराचं लक्षण आहे महाराज. आपलं मन स्थिर होणं म्हणजे विक्षेप नावाचा दोष संपवणं. विक्षेप नावाचा दोष आहे, मनाची चंचलता हाच विक्षेप आहे, आणि मनामध्ये निश्चित कर्माची इच्छा होणं हाच मल नावाचा दोष आहे. शास्त्रामध्ये सांगितले निश्चित कर्माची वासना याचं नाव मल आहे, आणि मनाची चंचलता हाच विक्षेप आहे. हे दोन दोष मनात असतील तरी सुद्धा आत्मभान प्रतीतीला येऊ शकत नाही. त्याच्याकरता प्रतिबंध आहे. पाणी निर्मळ असावं लागेल तर पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसेल, नाही का? पाणी कसं पाहिजे? निर्मळ पाहिजे, तर चंद्राचं प्रतिबिंब दिसेल. त्याचबरोबर पाणी हे स्वच्छ असावं लागेल, निर्मळ असावं लागेल, आणि पाणी हे स्थिर असावं लागेल. स्थिर पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसेल, निर्मळ पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसेल. तसं स्थिर आणि निर्मळ मनामध्येच भगवंताचं प्रतीती येईल. त्याच मनाद्वारा भगवंताचा अनुभव घेता येऊ शकतो. नाहीतर चंचल मन भगवंताची प्राप्ती करू शकत. चंचल म्हणजे अस्थिर असणारं, असंयत असणारं, वाटेल तिकडं पळणारं, वाटेल तिकडं पळणारं असे मन जे आहे, तिथं भगवंत गीतेमध्ये तेच सांगतायत, असंयतात्मनो मन दुष्प्राप्येति ममती. ज्याचं मन असंयत आहे तो मला प्राप्त करणं दुष्प्राप्य आहे. याच्याकरता मनाला पहिलं स्थिर करावं लागेल. तू मन हे मी करी माझे आभजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे का, ते तुझं मनच मला दे, बाकी काही गरज. मनयो मनुष्याणाम कारणम बंध मोक्ष, असं बरंच वर्णन केलेलं आहे. त्या मनरूपामध्ये, चित्तरूपामध्ये भगवंताला आठवणं
त्या भगवंताला आठवणं केवळ नाही तर त्याला स्थिर करणं. आता स्थिर करण्याचा भाव कसा आहे? चित्तवृत्ती पहिली मलिन असेल तर त्याला निर्दोषित करावी लागेल निष्काम कर्मानं. जर ते चंचल असेल तर उपासनेद्वारा तिला स्थिर करावी लागेल. याच्यानंतर आवरण दोषाच्या निवृत्तीकरता सद्गुरूकडे जावं लागेल. आवरण नावाचा दोष निवृत्त करायचा असेल तर कुठं जावं लागेल महाराज? सद्गुरूकडे जावं लागेल. साधन चतुष्टय संपन्न होऊन, साधन चतुष्टय संपन्न म्हणजे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्ष या साधनांना घेऊन आपण गुरुकडे जावं लागेल. आणि गुरुकडे गेल्यानंतर गुरु आपल्याला बोध करतील, नाही का? पहिल्यांदा मन चंचल आहे. नाथ महाराजजी वर्णन करतात की अविद्या, कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपादी शिव बोली जेते. कल्पना आणि अविद्येचा परिणाम जीवत्व दशा आहे. म्हणून कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. हरी न जाणण्याची कारणता म्हणजे कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, असं नाथ महाराज म्हणतात. याचा अर्थ आहे त्यातनं निवृत्त करण्याचं काम कोण करतं तर सद्गुरू करतात. कोण करतं महाराज? सद्गुरू करतात. पहिला अधिकार तयार करून गुरुकडे शरण जावं, मग ना कळे अशा अवस्थेमध्ये तो आहे. असा तसा सहजासहजी भेटत नाही. आज्ञावृत्तीत सहजासहजी भेटत, प्रत्येकाला त्याच्याच भेटण्याची इच्छा आहे, त्यालाच भेटायचं आहे, त्याच्याच अनुभव घ्यायचा आहे, त्याचीच प्रतीती आणायची आहे. फक्त प्रत्येकाचे मार्ग भिन्न आहेत, नाही का? प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे की नाही सांगा? या जगामध्ये मला दुःख मिळावं असं कोण माणूस म्हणतं सांगा लवकर? मज लागी दुःख भावे ऐसे कोणी जीवेना. मग प्रत्येकाला सुख आहे. ब्रह्मादी स्तंभपर्यंत, ब्रह्मदेवापासून किड्यामुंगेपर्यंत प्रत्येक जीवाला सुखाची इच्छा आहे. समजा शेळी माहिती आहे तुम्हाला, शेळी आहे ना, ती शेळी ती पुढं आहे, उभी आहे, भूक लागलेली आहे तिला, आणि ती एका व्यक्तीनं हातामध्ये एका वैरणीची पेंडी घेतलेली आहे आणि दुसऱ्या हातामध्ये लांबडीशी काठी घेतलेली आहे. ती शेळी कोणाकडे बघून जाईल? वैरणीच्या पेंडीच्या दिशेने जाईल का काठीच्या दिशेने जाईल? तुमचं काय म्हणणं? पेंडीच्या दिशेने जाईल का नाही सांगा? का जाईल? कारण त्या शेळीला माहिती आहे ह्या बाजूला या हाताकडे सुख आहे आणि या हाताकडे दुःख आहे. सुख या हाताला आहे, दुःख या हाताला आहे. वैरणीच्या पेंडीच्या दिशेने सुखाचा अनुभव येईल, इकडे गेलं तर काठी दिसते म्हणजे ते दुःखाला कारण आहे. म्हणजे ती जर पशुसुद्धा जर सुखाच्या इच्छेनं प्रवृत्ती करत असतील, सुखाच्या प्राप्तीकरता जर जात असतील, मनुष्यामध्ये तेच आहे. प्रत्येकाला सुखाची इच्छा आहे, सर्व सुखाची आशा जन्म गेला असं वर्णन. माणूस प्रत्येक जीव सुखाची अपेक्षा करतो, पण सुखाची अपेक्षा करून सुखाचं स्वरूप कळवून घेऊन सुखाकडे प्रवृत्ती होत असेल तर मात्र सुखाची प्राप्ती होऊ शकते. नाहीतर न कळता सुखाकडे पळालं. साखर पावडर मागायला पेट्रोल पंपावर जाऊन चालत नाही. त्याच्याकरता कुठं जावं लागेल? किराणा दुकानातच जावं लागेल का नाही? याचा अर्थ कळाला का बघा? याचा अर्थ एवढाच आहे की जिथं जे भेटतं तिथंच जावं लागेल. जिथं जे भेटतं. एक म्हातारी होती नाही का, सुई शोधायला लागलेली. सुई काय शोधत होती? सुई पडलेली होती आणि शोधायला लागलेली. मोठासा रात्रीच्या वेळी असा दिवा लागलेला होता आणि त्या दिव्याच्या खाली सुई शोधायला लागलेली. त्या आजीबाईला विचारलं, का हो आजीबाई तुम्ही काय शोधताय? ती म्हटली सुई शोधायला लागलो, पडलेली आहे. मी म्हटलं मी शोधू का? शोधा म्हटले. तासभर मी पण तिच्याबरोबर शोधायला लागलो. आजी आहे म्हटल्यानंतर म्हटलं मदत करावी. शोधायला लागल्यानंतर तासभर झालं शोधलं पण काय भेटली. शेवटी आजीला विचारलं, का हो आजीबाई हिथंच सुई पडली होती का? नाही 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 म्हटले, हिथं नव्हती पडली. कुठं पडलेली मग? अहो ते त्या अंधारामध्ये पडलेली. कुठं पडलेली? अंधारात पडलेली सुई आजी हिथं शोधायला लागलेली आहे. आता मी शोधायला लागलो काय आणि 4 लोक येऊन काय शोधायला लागली काय? सुई सापडेल का सांगा? तिला विचारलं मग हिथं का शोधताय? ती म्हटली उजेड आहे म्हणून इथं शोधायला लागले. आता जिथं पडले तिथं शोधायचं सोडून उजेडात शोधायला लागली तर सापडेल का? नाही सापडणार. तसं सुख एक हेची ठाई बहुपायी संतांची. सुखाचं कुठेतरी ठिकाण आहे, सुख कुठेतरी ठरलेलं आहे. सुखाच्या अनुभवाकरता कोणता तरी क्रम आहे. साधा चहा जरी प्राप्त करायचा असेल तरी त्याच्याकरता सुद्धा गरम पाणी ठेवावं लागेल का नाही सांगा? पातेलं भर असेल, जेवढा पाहिजे तेवढं गरम पाणी ठेवावं लागेल. त्या पाण्यामध्ये साखर टाकावी लागेल, त्या पाण्यामध्ये पावडर टाकावी लागेल, जरासं मीठ. नाही रेसिपी चुकली वाटते. चटणी टाकून चालणार नाही ना? नाही नाही. अहो साधा चहा जर करायचा असेल तर रेसिपी चुकून चालत नाही, त्यातला क्रम चुकून चालत नाही, मग चहाची प्राप्ती होते. देव प्राप्त करायचा आहे,
सहजासहजी भेटेल याची गॅरंटी काय महाराज? याच्याकरता काहीतरी क्रम करावा लागतो. त्या क्रमानं गेलं तर भेटेल, असा तसा भेटत नाही. तुका म्हणे असी नचले तांतडी, अनुभवे गोडी येईल कळो. येणारं गडबडीतच येतं काय वेळा, नाही का? कैसे ने दैवत प्रसन्न त्वरित, माऊली म्हणतात कैसेने दैवत प्रसन्न त्वरित. लगेच कसा भेटेल? काहीतरी क्रम करावा लागेल. एक तर आहे, एक असा मार्ग आहे की विहंगम मार्ग. विहंगम मार्ग याचा अर्थ, एक झाड आहे, त्या झाडाच्या खाली पक्षी आहे. त्या पक्ष्याच्या मनात आलं त्या झाडाच्या वर फळ लागलेलं आहे, त्या फळाला आपल्याला प्राप्त करायचं आहे. त्याची इच्छा झाली ते मिळवावं. किती वेळ लागेल त्याला मिळवायला? किती वेळ लागेल? थोडासाच वेळ लागेल त्या झाडाच्या फळापर्यंत पोहोचण्याकरता. त्याला विहंगम मार्ग म्हणतात. आणि दुसरा एक मार्ग आहे, त्याला पिपलिका मार्ग म्हणतात. म्हणजे मुंगीच्या मनात आलं झाडाचं फळ प्राप्त करायचं आहे, तिला किती वेळ लागेल महाराज? हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे, नाही का? हळूहळू हळूहळू क्रम. प्रत्येकाचा जसा अधिकार आहे तद्रूप त्या अवस्थेपर्यंत पोचावं लागेल. पण अवस्थेपर्यंत पोचणं गरजेचं आहे, एवढा विषय महत्त्वाचा आहे. पण हळूहळू हळूहळू त्या अनुभूतीपर्यंत यावं लागेल. गीतेमध्ये 3 प्रकार सुखाचे केलेले आहेत. पहिलं सुख आहे जे हळूहळू अभ्यासानं मिळतं, कष्टानं मिळतं. खरंच सुरुवातीला दुःखरूपी असतं, पण नंतर प्राप्त होतं, त्याचं नाव सुख आहे. गीताकार वर्णन करतात, यत्तदग्रे विषमेव परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. अभ्यासात द्रमतेत्र दुःखांतम च निगच्छति. जे अभ्यासानं प्राप्त होतं, कष्टानं प्राप्त होतं, काहीतरी चांगल्या प्रकारच्या सत्क्रिया केल्यानंतर जे प्राप्त होतं, सुरुवातीला यत्किंचित कष्ट देऊ शकेल, पण नंतर त्याचा परिणाम सुखाचा असेल, याला म्हणतात सात्विक सुख. बरं का? कसलं सुख म्हणतात महाराज? सात्विक सुख आहे. त्याला हळूहळूच जावं लागेल तिथपर्यंत, हळूहळू असं तसं पोचता येईल, हळूहळू ढाळे ढाळे. दुसरं आहे त्याला राजसिक सुख म्हणतात. राजसिक सुखाचं वर्णन कसं आहे? यत्तदग्रे, नाही का? जे सुरुवातीला विषयत इंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विस्म्योत सुखम राजसम स्मृतम. विषयेंद्रिय संयोगात, इंद्रिय म्हणजे चक्षु, कान, त्वचा, सगळी आपली इंद्रिय आहेत. डोळ्यांद्वारा रूप पाहणं, कानाद्वारा शब्द ऐकणं. चांगले शब्द ऐकायला कुणाला बरं वाटत नाही? तो प्रत्येकाला वाटतं एकदा तरी महाराजांना माझं नाव घ्यायला. मग तुमच्याकडे काही वाटत नसेल, काय प्रश्न वेगळा आहे. पण एखाद्याला वाटू शकतं, यात काही विषय. याचा अर्थ आहे की शब्द बरे वाटायला लागतात, स्तुती बरी वाटायला लागते. बरं का? काय बरी वाटायला लागते? स्तुती प्रत्येकाला प्रिय आहे. शब्द विषय म्हणतात, रूप विषय असतं, रस विषय आहे, गंध विषय आहे, स्पर्श विषय आहे, 5 प्रकारचे विषय आहेत. त्या विषय इंद्रियांच्या स्पर्शामुळं काय होऊ शकतं? मात्र स्पर्शांस्तु कोणतेही शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो नित्यताम तिक्षस्व भारत. इंद्रिय आणि अर्थाचा जर अनुभव यायला लागला तर त्यापासून प्राप्त होणारं सुख सुरुवातीला सुखरूप असतं, पण नंतर नेहमीच सुख देईल याची गॅरंटी नाही आहे. याची गॅरंटी नाही आहे. बघा, सुरुवातीला सुखरूप असतं, पण नंतर दुःख देऊ शकतं. तुम्ही सांगा, मासा गळाकडे बघून जातो का लावलेल्याकडे बघून जातो? कसं होतं सांगा लोक? गळाकडे बघून मासा जातो का लावलेल्याला बघून जातो? कधी गळाकडे बघून जात, गळाला काहीतरी लावलेलं असतं, त्या लावलेल्याला बघून मासा जातो का नाही सांगा? मग मासा लावलेल्या बघून जातो, त्या लावलेल्याला खातो का गळाला खातो? बोला की लवकर. लावलेल्याला खातो, गळाला खात नाही ना? गळाला अजिबात खात नाही ना मासा. मग लावलेला फुकटचं का लावल तो तिथं? गळाला काहीतरी लावेल, ते फुकटचं का लावेल? त्याला मासा प्राप्त करायचा आहे की नाही? याचा अर्थ आहे की लावलेल्याला बघून मासा जातो का गळाला बघून जातो? तर लावलेल्याला, गळाला काहीतरी लावलंय त्याला बघूनच जातो का नाही सांगा बरं? लावलेल्याला मासा खातो, गळाला काहीतरी लावलंय त्याला खातो का गळालाच खातो? व्यवस्थित सांगा बरं का, म्हणजे चुकला असं व्हायला नको. काय म्हणणं आहे तुमचं? लावलेल्या गळाला खातो म्हणायला काय हरकत? नुकतं गळाला नाही तर लावलेल्या, काहीतरी लावलंय, आमिष काहीतरी लावलंय, त्याला काहीतरी नाही का खाण्याचा पदार्थ तिथं लावलेला आहे, आणि त्याला बघून मासा जातो आणि त्याला खातो का? केवळ त्याला खात नाही, गळालाही खातो. त्याच्या आडमध्ये दडलेलं जे दुःख आहे त्या दुःखाला तो पाहत नाही आणि तद्रूप खातो. नवे नवे तुकोबराय वर्णन करतात, आमिषाचे मिशी गळगिळी मासा फोडून या घसा मरण पावे. आमिषाच्या मिशानं मासा गळ गिळतो आणि घसा फोडून मरण प्राप्त होतो. कळालं का? बघा, आमिषाचं मिश केलं, फक्त निमित्त केलं, इच्छा केली, आणि काय झालं? माशानं गळच गिळला. गळ माशानं गिळला का गळानं माशाला गिळलं?
अगोदर माशानं गळाला गिळण्याचा प्रयत्न केला, पण गळानंच माशाला खाल्लं म्हणायला काय हरकत. तुकोबराय वर्णन करतात, आमिषाचे मिशी गळगिळी मासा फोडून या घसा मरण पावे. मरण प्राप्त झालं, आता गिळच म्हणायला पाहिजे का नाही सांगा. अर्थ समजून जाण्यासारखा आहे. सुरुवातीला सुखरूप भाव असतो, पण नंतर जे देतं त्याचं नाव दुःख आहे. याला म्हणतात राजसिक सुख. कसलं सुख? सुरुवातीला सुखरूप असतं, पण नंतर देतं त्याचं नाव दुःख. सुरुवातीला आनंद वाटायला लागतो, पण नंतर येतं दुःख, नाही का. माऊली वर्णन ह्याचं बरंच करतात. म्हणतात की पतंगादिपी आलिंगण तयासी अचूक मरण. एखादा जो दिवा असतो त्या दिव्याभोवती भिंगुरटं फिरत असतं बरं का महाराज. ती फिरणाऱ्या भिंगुरट्याला काय वाटतं, फिरणारा जो किडा असतो त्याला काय वाटतं, खाण्याची पदार्थ आहे म्हणून काय करतं ते त्याच्यावर झडप मारायला जातं. आता झडप खाण्याकरता जातं. सुरुवातीला यत्किंचित तरी का मनात आला असेल की नाही सांगा, की आता मला खायला मिळणार, आता मी खाणार या आशेनं पुढं गेल्यामुळं खरंच खाल्लं का मरण प्राप्त झालं. वर्णन आहे पतंगादिपी आलिंगण तयासी अचूक मरण. पतंग म्हणजे किडा दिवाभोवती फिरणारा, आणि त्याचं दीपावरती आलिंगण म्हणजे त्या दीपाला स्पर्श जरी केला तरी अचूक मरण प्राप्त झालं. कोणाला? तर त्या कोणाला प्राप्त झालं? त्या पतंगाला, त्या किड्याला प्राप्त झालं. माऊली म्हणतात सुरुवातीला सुखरूप वाटतं, पण नंतर जे दुःख देतं, नाही का, हे विषयाचं सुख आहे, नाही का. तिसरं एक उदाहरण आहे की एक मोठासा कोण आहे, सर्प आहे. तो वारुळातनं बाहेर आल्यानंतर मोठासा फणा काढलाय. आता उकाड्याचे दिवस आहेत. उकाड्याच्या दिवशी मोठासा फणा काढलाय, त्याची सावली खाली पडले, आणि त्या सावलीला आता उन्हाळ्याच्या दिवसात सावली कुणाला बरी वाटत नाही हो. सगळ्यालाच बरं वाटतं की सावलीला आपलं बसलेलं बरं आहे, सावलीमध्ये पोचावं असं प्रत्येकाची इच्छा आहे की नाही सांगा. तसंच आहे की त्या मुंद्राला पण वाटलं असेल की आपण सावलीला जाऊन बसावं. आता त्या बिळातनं जसा सर्प वर आला, त्यानं मोठा फणा काढला, त्याची सावली खाली पडले, आणि बाजूला एक दुसरं बिळ होतं, त्यातनं उंदीर बाहेर आला. त्या उंदराला पण वाटलं असेल थंडगार सावलीला बसावं. सर्पाची सावली खाली पडलेली आहे, त्या सावलीला उंदीर किती वेळ बसेल? तुमचं काय म्हणणं आहे सांगा. किती वेळ बसेल? नाही, जोपर्यंत सर्पाचं लक्ष नाही तोपर्यंतच त्याला बरं वाटेल. अन्यथा तुम्हाला माहित आहे काय अवस्था होऊ शकते त्या उंदीराची, नाही का. याचं कारण आहे विषय सुरुवातीला सुखरूप होता असतात, पण नंतर देतात दुःख. त्या सर्पाचं जोपर्यंत लक्ष नाही तोपर्यंतच त्या उंदराला बरं वाटेल. एकदा का त्यानं खाल्लं की मग त्याचं बरं संपलं. कारण सुरुवातीला सुखरूप असणारी गोष्ट नंतर दुःख द्यायला कारण झाली. याला म्हणतात विषयेंद्रिय संयोगात यत्तदग्रे मृतोपमम परिणामे विषमिवम तत्सुखम राज संस्मृतम. आता तिसरं सुख आहे, त्या सुखाचं वर्णन करताना म्हणतात जे सुरुवातीलाही दुःख रूप आहे आणि शेवटलाही दुःख देतं, त्याला नाव आहे तामसिक सुख. किती नंबरचं सुख आहे? 3 नंबर. पहिलं सुख आहे सुरुवातीला एखाद वेळ कष्ट होतील, पण प्राप्त होतं ते सुख होतं, आनंद देतं, सुखात्मक होतं. हे गीतेमधलं वर्णन आहे बरं का, गीतेतलं वर्णन आहे. दुसऱ्या सुखाचं वर्णन सांगताना म्हणतात जे सुरुवातीला सुखरूप असतं पण नंतर दुःख देतं. पण तिसरं जे सुख आहे यदग्रेच अनुबंधेच सुखम मोहनमात्मन निद्रालस्य प्रमादोत्तम तत् तामसमुदाहरितम. तामस दुःख आहे अशा प्रकारचं आहे म्हटले, सुख अशा प्रकारचं आहे जे सुरुवातीलाही सुख मिळत नाही, शेवटलाही मिळत नाही. जे सुरुवात ही दुःखाची आहे, शेवट ही दुःखाची आहे, अशा सुखाची अपेक्षा आपण करून तर काय करायचं. नाही, म्हणून विषय पण नको आणि तामसिक रूपताही नको. कारण विषयाचे सुख नको म्हणा. पाहत्या रावणा काय झाली, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, वाली प्राण गेला रामवाणे. नवे आशा नावाची गोष्ट. आता हे मिळण्याचं सुख थोडं तर असेल विषयातलं, पण आशा जी असते ती सुखाची प्राप्ती नाही, फक्त सुखाबद्दल आशा असते. त्यामुळे आयुष्य जातं पण आशा काही संपत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणेक मुक्ती यज्ञ नाही केला. आशेच्या पाठीमागणं, नाही का, आशेच्या पाठीमागणं आपण पळत राहिलो, पण सर्व सुखाची आशा जन्म गेला, मुक्तीचा यज्ञ काही केला नाही, प्राप्त काही देवाची रूपता व्हावी याच्याकरता प्रयत्न काही आपला झाला नाही. आयुष्य असंच गेलं. म्हटले नाही का, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबाचा, नाही केले तीर्थाचे भ्रमण, पाळीला पिंडकर चरण, नाही घडली संत सेवादान, पूजावलोकन मूर्तीचे, असंग संग घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय, नकळे हित करावे ते काय, नये बोल वाटवते. आपली अवस्था पहिली काय आज्ञावर्ती मधली असू शकते. मग काय झालेला आहे, असा तसा भेटला नाही, काहीतरी क्रम करावा लागला. तसा होता की अत्यंत गुह्यतम शास्त्र आहे. इदम तू ते गुह्यतमम प्रभक्षाम्यन सुयवे. दुधामध्ये तूप आहे पण तूप प्रतीतीला येतं का हो?
त्याच्याकरता काहीतरी क्रम करावा लागेल. पहिल्यांदा विरजण घालावं लागेल का सांगा. आता दुधाला विरजण काय, दूध जेवढं आहे तेवढंच घालून चालेल का? केवढंसं विरजण लागेल? थोडंसं विरजण दुधाला द्यावं लागेल. दिल्यानंतर त्या विरजणाचा परिणाम दही, दह्याचं पुन्हा ताक, लोण्याचं पुन्हा तूप, है की नाही सांगा. म्हणजे असणारी गोष्ट प्रत्यक्ष दुधामध्ये प्रतीतीला येते का? नाही येत, पण त्याची काहीतरी क्रमिकता केल्यामुळे त्याची प्राप्ती झाली की नाही. तसं अंतःकरणामध्ये परमात्मा आहे, हृदयामध्ये तो आहे, सगळ्यांच्याच हृदयात आहे. पण तो कसा आहे? इदम तू ते गुह्यतमम, नाही का. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वंग ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. उपाधीमध्ये गुप्त रूपामध्ये आहे, असं तसं भेटत नाही. वेदांतिक परिभाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर पंचकोश विवेकेने लबंते निवृत्तीं पराम. पंचकोशाचा विवेक करावा लागेल, अन्वय व्यतिरेक त्याच्याकरता करावा लागेल, त्याच्याकरता लक्षणा करावे लागतील, त्याच्या जहद अहजद लक्षणा तत्वमस्यादी वाक्याद्वारा त्याचा बोध करून घ्यावा लागेल. अन्वय व्यतिरेकाच्या द्वारा इथं नाही तिथं नाही तिथं नाही, तीन कारणाचा बाद निश्चय करून, तीन कारण म्हणजे शरीरामध्ये त्रिशरीर याच्यामध्ये तो नाही या प्रकारचा भाव तयार करून मग आहे नेमका कुठं याचा बोध करून घ्यावा लागेल. हा जर करून घ्यायचा असेल क्रम, या क्रमामध्ये संतांच्या परिभाषेमध्ये जावं लागेल, नाही का. हा वेदांतिक भाषेतनं केलेला बोध आहे. पण संतांनी भक्तानं जेव्हा देवाला बघितलं, देवाला बघितल्यानंतर बघितल्याच देहभाव हरपला. स्थूल शरीराच्या बाबतीतला भाव म्हणाल तर देहभाव हरपला. तुझं पाहता विठ्ठला, त्याला बघितल्या देहभाव हरपला. मनोभाव म्हणाल तर आता कोटे धावे मन, त्याला बघितलं मन स्थिर झालं. आणि जीव भावाचं म्हणाल तर तुका म्हणे जीव भाव देवापायी ठेवून या काही नवागती. आता देहभाव म्हणजे स्थूल शरीर, मनोभाव म्हणजे सूक्ष्म शरीर आणि जीवभाव म्हणजे कारण शरीर. त्रिशरीर शरीर आहे. देहभाव म्हणजे स्थूल शरीर, मनोभाव म्हणजे सूक्ष्म शरीर आणि जीवभाव म्हणजे कारण शरीर. आणि ह्या तिन्ही शरीराच्या अवस्था त्या परमात्म्याच्या ठिकाणी जर केवळ झाल्या, तद्रूपाकारकारी झाला, नाही का. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा. बर्वेकेशी राजा कळवाले बघा, तरीच हा जीव सुख पावे माझा. आता त्या स्वरूपाच्या अनुभवापर्यंत भक्ताच्या माध्यमातून आणि ज्ञानाच्या दोन्ही अवस्था आहेत. ज्ञानातनं तो कळाला आणि भक्ताला पुन्हा तो अनुभव असा वाटला. आता तो निरंतर राहावा अशा अवस्थेमध्ये भक्त रूपत आहेत. ज्ञानाच्या बाबतीत म्हणाला तर ज्ञान करून घेतलं त्याचं, तो ज्ञान असं तसं झालं नाही. त्या मनाची चांचल्यता संपली, मन निर्मळ झालं आणि निर्मळ झालेल्या मनामध्ये सत्संगाचा भाव काय झाला असेल, संतांच्या संगतीमध्ये कळून आलं, नाही का. बैसता संतांचे संगती कळो आले कमळापती, तो कळायला लागला, त्याचा बोध व्हायला लागला. म्हणजे नाकळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुविना. म्हणजे गुरूंच्या मुळेच ते कळू शकतं आणि गुरूंमुळं कळालं. म्हणून एकनाथ महाराज सांगतात एकाकार झाले जीव शिव दोन्ही, एका जनार्दनी ऐसे केले. जीव आणि शिवाचं एकत्व सांगितलं. हरिपाठामध्ये वर्णन आहे, एक हरि आत्मा जीव शिव समा, वाया तो दुर्गमान घाली म्हण. तोच हरी आहे, तो जीव आहे, तोच शिव आहे. शिव आणि जीव भेद नाही याचा बोध करून दिला. कोणी बोध करून दिला? महाराज. कारण गुरु तेत ज्ञान, बरोबर ना. गुरुविना अनुभव कैसा कळे, गुरुशिवाय कळलंच नसतं. गुरूंच्या संगतीत गेलो, संतांचे संगती मनोमार्ग गती. त्यामुळे संतांनी कळवून दिलं एक हरी आत्मा जीव शिव समा. नुकता तो बोध दिला का महाराज? नाही नाही नाही, दिलेला बोध आहे तो संतांनी असा बोध दिला की नुरोनिया ठेला. साधू बोध झाला नुरोनिया ठेला, आयेचा मुराला अनुभव, ठाईच मुराला अनुभव. अनुभव कळाला, बोध आला. असा बोध आला, पाहता पाहणे गेले ते शोधोनी एका जनार्दनी अनुभविले. पाहता पाहत साधनांच्या द्वारा गुरुच्या बोधाच्या मार्गाने चालत चालत गेलो. गुरु दाविल्या वाटा, एवोनी विवेक तीर्थतटा. विवेक रूपी तीर्थतटावर आलो गेलो आणि धोणी मळकटा बुद्धीचा तेने
बुद्धीचा मळ धुवून टाकला. जी बुद्धी निश्चय करायला तयार नव्हती, आता बुद्धी निश्चयात्मिका बुद्धी आहे. बुद्धीमध्ये असणारा मळ कोणता आहे? बुद्धीमध्ये दोष काय आहेत? बुद्धी विपरीत निश्चय करत होती, ती विपरीत निश्चय संपूर्ण यथार्थ निश्चय करू लागली. यथार्थ निश्चय काय आहे? जीवशिव एक रूप, तदाकार रूप आहे, जीवत शिव रूप आहे. या प्रकारचा बुद्धीनं निश्चय केला गेला. धोनिया मळकटा बुद्धीचा तेने, म्हणून अगोदर जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवून, नाही का? त्यानंतर गुरु दाविली या वाटा, गुरूंनी वाट दाखवली. गुरुच्या मार्गानं त्या साधनतेनं हळूहळू निर्कत गेली येवो, पाहे तव तन्मय झाली येवो. हे गवळणचं वर्णन, निर्कत गेली येवो. निर्कत जाणं म्हणजे कळालं का बघा? नाही, नुकतं इकडे तिकडे बघत देवाकडे गेलो आणि देवाचं दर्शन गेलं, एवढाच अर्थ आहे का तो? निर्कत गेली, याच्यामध्ये साधनांना बघत गेलो. कुठल्या साधनाद्वारा भेटेल असं बघता एक वेळ भेटला, पाहे तव तन्मय झाली येवो. याला सोप्या भाषेत सांगायला, सोपा अभंग काय? देव पाहावया गेलो, देव चिवून त्याला शोधायला गेलो, तोच मी आहे हे कळालं. त्या तद्रूप झाले, त्याच्या रूपाला गेलो, त्याच्या अनुभूतीपर्यंत पोचलो. म्हणून नुरोनिया ठेला, साधुबोध झाला. त्या बोधानं त्या अवस्थेपर्यंत जायला लागलो. तो कळाल्यानंतर निवृत्तीची अपेक्षा नाही. कळाला इथपर्यंत ठीक आहे. कसं असतं? एक भाजणं असतं आणि एक जाळणं असतं. भाजणं जाळण्यातला फरक सगळ्यांना माहिती आहे. भाजणं म्हणजे काय हो? नाही का? बीज भाज म्हणजे आता आपण नाही का, बीज भाजवणी केले लाही, बीज भाजल्यानंतर त्याच्या लह्या झाल्या, हे बरोबर आहे. आणि जाळलं असतं तर लह्या झाल्या, म्हणून खायला तर मिळाल्या. बीज भाजलं, त्याच्या काय झाल्या? लह्या. पण लह्या संपल्या का? नाही संपल्या, त्या खाता येतील. मग जाळलं असतं तर खाता आल्या असत्या का? नाही. मग तशी वृत्ती परिपूर्ण निवृत्त नको आहे. वृत्ती निवृत्ती झाली, जन न दिसेची तेते. आता जगताकार रूपता नाही, वृत्तीची तदाकारता एवढी झालेली आहे की हळूहळू तन्मय वृत्ती झाली. आनंद अनुभव, अहम आनंदम अनुभवावी, हा भाव सुद्धा तिथं आता राहिलेला नाही. अशा अवस्थेमध्ये वृत्ती गेली असली तरी सुद्धा भक्ताच्या दृष्टीनं कल्पित भाव ठेवून त्या परमात्म्याकडे बघितलं जातं, त्याला पाहिलं जातं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. कोण म्हणू शकतो? ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त आहे, ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले आहे. तदाकार जीव शिव दोन्ही एकत्वानं अनुभवाला आलेले आहेत. ज्यांच्या दृष्टीनं तो अनुभव आलेला आहे तेच म्हणतात, देवा नको ब्रह्मज्ञान, कारण अद्वैती तो नाही माझे समाधान. माझे समाधान अद्वैतामध्ये अजिबात होत का होत नाही? म्हटले, तुला बघायचं आहे मला. पाहिन श्रीमुख देईन आलिंगण, जिवे लिंब लोण उतरीन. म्हटले, याच डोळ्यांनी त्या डोळ्यांना सुख द्यायचं आहे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. असं अद्वैतामध्ये होईल का हो? अद्वैतामध्ये होणार नाही. याच्याकरता द्वैत ठेवावं लागेल. म्हणजे काय केलं? एक असतं की तद्रूप वृत्ती झाली तर वृत्तीमध्ये साठवता येईल का? त्याला साठवणं म्हणजे त्या वृत्तीचा तो भाव स्थिर करणं, म्हणजे वृत्तीही आहे बरं का. पाणी साठवणं म्हणजे पाणी पातेल्यामध्ये ठेवणं का नाही सांगा? म्हणजे पातेलं पण राहिलं पाहिजे का नाही सांगा? पातेलं पण तदाकार राहिलं पाहिजे, पातेलं पण नाही संपलं पाहिजे. त्या पातेला सहित तो पाहिजे, म्हणजे वृत्ती सहित अनुभव पाहिजे. वृत्ती निवृत्ती झाली, जन न दिसेची तेते. एक आंधळा असा आहे की वृत्तीच निवृत्त झालेली आहे, आता लोक दिसत नाहीत. आणि एक आंधळा कसा आहे की डोळे नाहीत म्हणून दिसना झाले, अजून साधन मार्गच कळना, हा एक आंधळा आहे. आणि दुसरा आंधळा असा झाला आहे की ज्याला जग दिसना, सगळं ब्रह्मच दिसायला लागलं. म्हणजे आता जगदरूपता प्रतीतीला येईना. सर्वम खलु इदम ब्रह्म, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप प्रतीतीला यायला लागले. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ, असाही भाव प्रतीतीला आलाय. जगद मिथ्यात्वाचा भाव. याचा अर्थ कळाला का? असं चिंतन आहे की देवाकडं वृत्तीता तर ठेवायची आहे आणि त्या वृत्तीमध्ये आलेला अनुभव स्थिर करायचा आहे, म्हणजे साठवायचा आहे. त्या वृत्तीमध्ये आलेला अनुभव काय करायचा आहे? साठवायचा आहे. कोणाचा अनुभव आला तसा तो नाकळे ते कळे, कळे ते नाकळे, वळे ते नावळे गुरुबिन, त्या क्रमानं आपण तिथपर्यंत आलो. आल्यानंतर त्याचा अनुभव आला, त्याचं ज्ञान झालं, ज्ञान झालं आणि ज्ञानाला स्थिर केलं. ज्ञानाला काय केलं? स्थिर केलं. म्हणजे काय? त्या ज्ञानाच्या ज्या अनुभवाला असं स्थिर केलं की त्या वृत्तीद्वारा तो निरंतर अनुभव घ्यायचा आहे.
मी देव आहे हा भाव जरी असला तरी सुद्धा त्या भावासहित वृत्तीद्वारा त्याचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणजे साठविला हरी जिही हृदय मंदिरी. तुम्ही सांगा, प्रत्येकाच्या हृदयात देव आहे की नाही? सांगा, देव आहे की नाही? बरं, रावणाच्या हृदयात देव आहे की नाही तेवढं सांगा. जेवढं लवकर बोलाल कीर्तन लवकर संपवायचं. रावणाच्या हृदयात देव आहे की नाही सांगा. रावणाच्या हृदयात देव आहेत, कंसाच्या हृदयात देव आहेत, दुष्टांच्या हृदयातही देव आहेत, सज्जनांच्याही हृदयात देव आहे. नवे नवे ईश्वर सर्व भूतानाम हृदयेषु अर्जुन तिष्ठती ब्राह्मयन सर्व भूतानी अंतररोडानी माया. ईश्वर सर्व भूतानाम हृदयेषु तिष्ठती. सगळ्यांच्या हृदयामध्ये तो देव आहे, सगळ्यांच्या हृदयात देव आहे. तर साठविला हरी जिही हृदय मंदिरी हे कसं म्हणणं येईल? प्रत्येकाच्या आहेच हृदयात, तर मग साठवला कसं? म्हणले हृदयात आहे, पण हृदयवृत्तीनं चित्तवृत्तीनं अजून मी तो रूप आहे किंवा त्याचा अनुभव मात्र अजून घेतलेला. सोपा विषय आहे. लाकडात अग्नी आहे की नाही सांगा. प्रत्येक लाकडात काय आहे? अग्नी आहे की नाही? प्रत्येक लाकडात, म्हणजे भिजलेल्या लाकडात असो नाही तर वाळलेले असो, अग्नी आहे की नाही सांगा. हां, पण जळलेल्या लाकडात नाही, एवढं समजून जावा. भिजलेल्या आणि वाळलेला जरी असलं तरी लाकडात काय आहे? अग्नी आहे. पण तो अग्नी प्रगट आहे का? त्या अग्नीनंच लाकडाला जाळता येईल का आतल्या अग्नीनं? नाही नाही. त्याच्याकरता तो जरी असला तर सामान्यत्वानं आहे, विशेषत्वानं अग्नी प्रस्तुत होतो. त्यावेळी त्या लाकडालाही जाळून टाकतो, नाही का? कोणाला जाळून टाकतो? त्या लाकडालाही जाळून टाकतो. विशेषत्वानं अग्नी प्रगट होतो. तसा हृदयामध्ये प्रत्येकाच्याच परमात्मा आहे. पण किती लोकांना कळालं तेवढं सांगा. किती लोकांना कळालं? त्याचा अनुभव कितींना आला? प्रत्येकाला आला का अनुभव? आपल्या हृदयामध्ये, तैसा हृदयामध्ये मी आहे की नाही सांगा. आहेवर विश्वास ठेवायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही या जगात. नाही म्हणणारे काय नाही का, यदि पठंतम तरी मरंतम, नाही का, यदि अपठंतम तरी मरंतम, किमर्थम कटकटा करंतम. एक जण म्हणला, यदि कळालं तरी मरणार आहे, नाही कळालं तरी. पण कळवून मरणं म्हणजे पुनर्जन्माला न येणं. नाही मांडलं, काय बिघडलं? सूर्य आहे, एक वर्णन माऊलीच्या ओवीच्या भाषेत आहे. सूर्य आहे, सगळ्याला दिसतो. पण असे काही पक्षी आहेत, पक्षीवर असे काही पक्षी आहेत की ज्यांना सूर्य दिसत, कारण ते दिवसा जागे नाहीत. बरोबर का नाही? असे काही पक्षी, आता नाव घ्यायला पाहिजे काय? नाही. असे काही पक्षी आहेत की ज्यांना दिवसा सूर्य, ते दिवसे जागे नसतात, त्यामुळे सूर्य त्यांना दिसत. मग नाही दिसत, मग त्यांनी विचार केला, लोक म्हणतात सूर्य सूर्य सूर्य, हे सूर्य नावाची गोष्ट काय आहे हो? काय आहे? नाहीच. आम्हाला तुम्हाला दिसला का? म्हणजे त्याच्यातल्याच त्याला बाकीच्यांना जर कल्पित रूपात, आपण ही कल्पित दृष्टांत आहे समजून जा. त्याला विचारायला, तू बघितलास का? तू बघितलास का? तू बघितलास का? त्यांच्यात त्या एका पक्षी दुसऱ्या पक्षाला सांगतो, दुसरी पक्षी, तू बघितलास का? बघितलास का? नाही बघितला. मग नाही बघितला तर नाही म्हणून टाकू आपण. काय म्हणून टाकू? आता नाही बघितलं तर नाही म्हणून टाकू. तुम्ही सांगा, नाही का सूर्य? नाही का? ते नाही म्हटले म्हणून नाही का? ते नाही म्हटले तर कितीही नाही म्हटले तर आहे ते आहेच. आहे ते. मग आहेवरती शंका घेऊन चालेल का? अजिबात नाही. काही लोक शून्यवाद सिद्ध करतील. शून्यवाद, सर्वम शून्यम शून्यम, सगळं शून्य होतं. पहिले कोटेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाय, काणोभा तेरे तेरे तेरे, ते कढालगाची निर्माण झाली, नाही का? पहिलं कुठंच काही नाही. म्हणजे हे जगतात सांगतात बरं का, एकमेव एक परमात्मा आहे. सदैव सौम्यम इदम अग्रम आसीत, पहिला तोच आहे. एक जण म्हटलं, हे जगत कधी झालं, नाही का? कधी झालं? हा प्रवाह रूपाना अनादी शब्द आहे, अविद्येचा परिणाम आहे. त्यामुळे अविद्या अनादी आहे, नाही का? म्हणून उत्पत्ती सांगता येईल का हो? मग सांगावं लागतं. देवाला इच्छा झाली, नाही का? सदैव काय आहे? एकोहम भाऊ श्याम, ही क्रम सांगावा लागेल. सृष्टी उत्पत्तीच्या पूर्व, पण त्याच्या अगोदर ही आणि सृष्टी आहेच, प्रवाह रूपाना अनादी आहेच. पण एकाने विचारलं तर त्याच्याकरता क्रम सांगावा लागतो, काहीतरी क्रम. एकाने विचारलं, नाही का? विचारल्यावर उत्तर द्यावं लागेल की नाही सांगा? एकानं का प्रश्न करणारे पण एवढे विचित्र असतात महाराज. एक जण म्हणला, समुद्राला आग लागल्यावर मासे जातील कुठं? समुद्राला आग लागल्यावर मासे जातील कुठं? दुसरा हुशार होता, तो म्हटला झाडावर जातील. कुठं जातील?
तो म्हणला झाडावर जायला काय ते झाडाव कसे जातील म्हणलं. काय बोलताय तुम्ही, झाडाव कसे जातील. मग म्हटले झाडाव मासे जात नाहीत तर समुद्राला आग कशी लागेल बाबा, समुद्राला आग लागेल कशी. तू म्हटला समुद्राची आग म्हणून आम्ही म्हटलो झाडावरती, नाही का. तसं पाहायला गेलं तर अजातवाच्या दृष्टीनं काहीच नाही. वांजेची या लेखा कैसी जन्मपत्रिका, नवी नळी भूमिका कल्पू नये. नवी नळी भूमिका अजातवाजाच्या दृष्टीनं सर्वम खलुइदम ब्रह्मच आहे ते वेगळं कुठं आहे. अधिष्ठान अध्यस्त रूप, अध्यस्त हे अधिष्ठान रूप आहे. अध्यस्त म्हणजे सर्प प्रतीतीला आला, रस्त्यानं निघालेला, रात्रीची वेळ आहे आणि रस्त्यानं जात असताना अचानक दोरीवर पाय पडला. कुठं पाय पडला, दोरीवर. पण वाटलं सर्प 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 म्हणून जोरात ओरडला आणि सर्प सर्प म्हणून ओरडल्यावर पळायला लागला बरं का. आता असा पळाला की कायम त्या रस्त्यानं जाणारा माणूस, कायम रस्त्यानं जाणारा माणूस. पण काय झालं माहिती आहे का, 8 दिवस त्या रस्त्यानं जाईनच. तो शॉर्टकटवाला रस्ता होता हो, जवळचा रस्ता होता. 8 दिवस त्या रस्त्यानं जाईनच. एक जणाने विचारलं, का रे बाबा किती दिवस दिसला नाहीस, कायम तुझा हा रस्ता आहे, जवळचा रस्ता आहे, किती दिवस दिसला नाहीस. म्हटला एवढ्या करता दिसलो नाही. म्हटला 8 दिवसापूर्वी एवढं लांबडं असा अनुभव आला, एवढं लांबडं म्हटल्यावर असं दणकट होतं. म्हटलं दणकट असलं होतं. आता पडला होता पाय कशावर, मोठ्या चरीवर पाय पडला होता, दोरखंडावर पाय पडलेला, बरोबर का नाही सांगा. आणि हो म्हणतोय की अनुभव त्याला आला. 8 दिवस मग कसा फिरून गेला माहिती आहे. शॉर्टकटवाला रस्ता होता, शॉर्टकटनं जायला सोपा रस्ता होता, पण फिरून जायला लागलं. किती लांबणं फिरून आलं ते, पूर्ण गावाला येडा काढून गेलं. 8 दिवस गावाला येडा काढून गेलं, पण त्या रस्त्यानं गेलं. कशाचा परिणाम, तो एक जणाला सांगायला, तो म्हटला बाबा तुम्हाला सांगू का, तुला जसं वाटलं तसं मलाही वाटलं, माझा पण पाय पडला. क्रम बघा कसा आहे. तुला जसं वाटलं तसं मलाही वाटलं, माझा पण पाय पडला. पण काय झालं माहिती आहे, माझ्या खिशात होती बॅटरी, टॉर्च, मोबाईल बॅटरी होती. लगेच मोबाईल काढला आणि बॅटरीनं बघितलं. काय दिसलं, काय दिसलं बोला लवकर. दोरखंड दिसला. आता मला फिरून यायची गरज आहे का, मी फिरून यायची गरज पडली का, मला भीतीची गरज आहे का, अजिबात नाही. का नाही, कारण मी तिथंच बघितलं, जिथं बघितलं ज्ञान झालं. आता भ्यायची गरज आहे का, अजिबात गरज नाही. याचा अर्थ आहे चुकली यावर मग फेरा पडे. एकदा का या जगतामध्ये येऊन या जगतामध्ये त्याचं ज्ञान न करताही आपण तद्रूपत्वेनं अनुभव नाही घेतला तर चुकली यावर मग फेरा पडे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. म्हणून येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंभवना एरधारी चिरा पडे. या जगतामध्ये या शरीराला येण्याची कारणता काय की शरीरा येणे सरे, नाही का. आणि याच करता त्याचा अनुभव पहिला त्याचं ज्ञान होणं आणि ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानाला स्थिर करणं म्हणजे काय, चित्तवृत्तीमध्ये त्याचा अनुभव आला नाही का. बघा 10 पोरं नदीच्या पलीकडे गेली खेळण्याकरता. किती पोरं, 10 पोरं नदीच्या पलीकडे खेळण्याकरता गेल्यानंतर नदीला जरासं जास्त पाणी आलेलं होतं. पलीकडे पोहून गेल्यानंतर पलीकडे मोजायला लागले, आपण सगळी बरोबर आलोय का नाही, बरोबर आलोय का नाही मोजत असताना 9च संख्या व्हायला लागली. किती संख्या व्हायला लागली, 9 संख्या व्हायला लागली. प्रत्येक जणानं मोजून बघितलं 9 संख्या व्हायला. म्हटले 10वा गेला. आता रडायला लागली. म्हटले आता घरी जाऊन काय सांगायचं, कुठे गेला, काय गेला, 10वा गेला, वाहून गेला वाटतंय नदीतनं 10वा, असा विचार करू लागली. 10वा कुठे गेला कळेना, दुःख करायला लागली. बाजूने एक जण वाटसरू जायला लागलेला, बाजूला जाणाऱ्या वाटसरूनं बघितलं. म्हणले का रडायला लागला, विचारलं एकाला. म्हणले काय सांगायचं, येताना 10 लोक आलतो पण आता 9च लोक आहे आम्ही. किती लोक आहे, 9च आहे. म्हणले मोज बघू. वाटसरू म्हटला मोज. तू मोजायला लागला. आता मोजता त्याच्या लक्षात आलं की ही स्वतःला मोजत नाही, पुढल्यांनाच मोजायला लागले. किती मोजून व्हायचे सांगा, 9च व्हायची. स्वतःला कुठं मोजलं, दुसऱ्याला मोजायला लावलं, ते पण तसंच करत होतं. पुढल्यांना मोजायचं, स्वतःलाच मोजायचं नाही. किती बरोबर 10 होती का नाही सांगा, 10 होती पण 10 अनुभवाला आलती का. तसा आहे पण सगळ्यालाच अनुभवाला येईल याची गॅरंटी. तो आहेच. नाही हा शब्द म्हणता येत नाही. आपल्याला नाही कळाला म्हणतो नाही. कुठं आपल्याला तो मानून घ्यायचा नाही, त्याला जाणून घ्यायचं नाही, त्याचा अनुभव घ्यायचा नाही म्हणून तो नाही आहे का, नाही तो आहेच हो, निरंतर आहे.
आहे. एकदा का त्याचं ज्ञान झालं, झाल्यानंतर त्याचा अनुभव आला, अनुभव आल्यावर अनुभवाला स्थिर केलं चित्तवृत्तीमध्ये. त्या चित्तवृत्ती म्हणजेच अंतकरणामध्ये, अंतकरणामध्येच म्हणजेच हृदयामध्ये साठविला हरी जिही हृदय मंदिरी. इथपर्यंत आलो आपण बरं का. म्हणजे अजून पहिलं चरण संपायचं आहे. म्हणजे अजून किती लांबणार तुमचं तुम्ही बघा कीर्तन. हां, काय टेन्शन घेऊ नका, थोडक्यात आपल्याला आवरायचं नाही का. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. पहिलं ज्ञान होणं आणि नंतर स्थिर करणं, बरोबर की नाही. का अगोदर स्थिर करणं नंतर ज्ञान होणं. अगोदर ज्ञान झालं त्याचा अनुभव आला, नंतर स्थिर केला. स्थिर केला कुठं तर हृदयात. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. हे कोणाच्या आधारे? त्यांची सरली रजार झाला सफळ. कोणाच्या आधारे? तर भक्ताला साठवता येतो. ज्ञानी माणूस तदाकार होतो, ज्ञान मुक्ती प्राप्त करून देतो. आणि भक्त त्याच अंतकरण वृत्ती ठेवून ठेवून स्थिर करून करून त्याच्याकडे मागणी करून करून पुन्हा पुन्हा या जगतामध्ये येऊ अशी इच्छा करून, घेईन मी जन्म याचसाठी देवा, देवा जन्मोजन्मी तुझा दास, असं वारंवार वारंवार चिंतन करून करून ती वृत्ती तदाकार नाही केली तर त्या वृत्तीला ठेवलं थोडंसं आणि ठेवून त्याचा अनुभव घ्यायला लागले. ते त्याचा अनुभव तर आहेच. तो कोण आहे ओळखलाय. ओळखीला हरी साठविला पोटी होता त्याची भेटी दुःख कैसे. ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. हरीला ओळखलं आणि नंतर साठवलं म्हणजे स्थिर केलं. ते भक्तालाच येतं, कारण एक माप आहे त्याला साठवण्याचं. बाकी कुठंही साठवता येत. साठवण्याचं एक माप आहे. असं तसं साठवता येत नाही. कुठेही माप आहे. भक्तीची या मापे मोजितो अनंता. बाकी कुठल्या मापानं मोजायला गेलो नाही. योगाद्वारा गेलो तर योग निर्विकल्प समाधीपर्यंत पोचो नाही का. त्याचा अनुभव घेईल पण चित्तवृत्ती पुन्हा उत्थानाच्या वेळी पुन्हा जगतेचं प्रतीती येईल. ज्ञानी माणसाला सर्वम खलुइदम ब्रह्म अनुभूती येईल आणि जीवनमुक्त अवस्थेचा अनुभव आहे नाही का. पण भक्ताच्या दृष्टीनं जीवनमुक्त असूनही अवघच देहीच विदेही भोगू दशा. या देह नाही असं कुठे म्हटल्या. विश्वास सकट परमात्मा. विश्वपण जावे मग माते ध्यावे ऐसे नवे आगवे सकटची मी. भक्ताच्या दृष्टीनं जे दृष्टी दिसे ते हरिरूप. आता त्याच्या दृष्टीनं ज्ञानही आहे आणि त्याला पाहून त्याची भक्तीही आहे. त्याला साठवलं, हृदयामध्ये साठवलं नाही का. हृदयी एक जनाबाईंचा अभंग आहे. हृदयी बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडे. जनाबाईचा अभंग आहे की नाही. हृदयी बंदी खाना कुठं साठवलं? हृदयात. नाही कळालं तर बघा, एक भक्त आहे, कीर्तन झालं एखाद्या वेळ, तो अंध भक्त आहे, तो जायला निघाला. रस्त्यानं चालत जाताना मोठासा पुढं खड्डा होता. खड्ड्यात भक्त पडणार एवढ्यात देवानं हात धरला. कोणाचा हात धरला? ऐकलेली कथा आहे. देवानं हात धरला. देवानं भक्ताचा हात धरला. आता देवाचा स्पर्श सामान्य वाटला असेल का त्याला? हो, अन्य वेळच्या स्पर्शापेक्षाही देवाचा अलौकिक स्पर्श अनुभवाला आला. अलौकिक स्पर्श अनुभवाला विचार केलं, हा सामान्य नाही, हा देवच आहे. कारण पुढं खड्डा आहे. आता मी अंध आहे, त्यामुळे चालत असताना खड्ड्यात पडू नये म्हणून देवानं हात धरला. समजून जावा, अलौकिक स्पर्श आहे. देव हात सोडून जायच्या अगोदर आपणच त्याचा हात धरावा. कोण म्हणतंय? भक्त विचार करू लागला, देवानं हात सोडायच्या अगोदर आपणच त्याचा हात धरावा. म्हणून त्या भक्तानं काय केलं? देवाचा हात धरला. आता तुम्हाला माहित आहे, तो चतुरा, तो शिरोमणी नाही का. त्याला तिथून निष्ठून जाणं काय अवघड आहे का? नाही. देव निष्ठून गेला. पण भक्त म्हणतोय, हात छुडावत जावत हो हृदय से जाव तब बताय नाही का. तो हात सोडून निघालास पण हृदयातून जाऊनच दाखव. कारण तुला ठेवलंय कुठं? तैसा हृदयामध्ये ठेवलंय कुठं? त्याचा अनुभव आलाय कुठं? अहम ब्रह्मास्मी या अनुभूतीला स्थिर केलेला. त्यात नंतर त्याचा अनुभव निरंतर घेतला गेलाय. त्याला डोळ्यांनी बघितलं जातं, डोळे तुम्ही घ्या रे सुख. त्याला कानांनी ऐकलं जातं, तुम्ही ऐका रे कान. माझ्या विठोबाचे गुण मनात येते धाव घेही राही विठोबाचे पायी. सगळं त्याचा अनुभव घेतला जातो. कशाद्वारा? ज्ञानोत्तर भक्ती. न तत्रापि महात्म ज्ञान विस्मृत्यापवाद नाही का. महात्म्य ज्ञानाच्या विस्मरणारहित त्याची अनुभूती आहे. त्याचं महात्म्य माहिती आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची
जळीस्थळी काष्टी पाशाणी नाही कुठं म्हटले. विठ्ठल विस्तारला जणी सप्तहे पाताळे भरुणी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मानसी. नाही कुठलं ठिकाण म्हणले, सर्वत्र त्याचीच सत्ता आहे, त्याचाच अनुभव आहे, त्याच्या सत्तेनं चालणं आहे. तुझी या सत्ते वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी यावळे. नवे नवे वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेनं हलतं, वृक्षाचे ही पान हाले ज्याचे सत्ते. कोण आहे तर तो परमात्मा आहे. परमात्म्याशिवाय चालणं होईल का? चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. असा असणारा अव्यक्त निराकार परमात्म्याचा अनुभव घेतला, हृदयामध्ये स्थिर केला, त्या हृदयामध्ये निरंतर ठेवला. आता हृदयामधल्या काय थोडंसं देव आणि थोडं हे असं नाही म्हटले, पूर्णरित्या देव, पूर्णरित्या सर्व भावे देवासी. शरणांगता कशी आहे महाराज? थोडी आहे का पूर्णरित्या? तुकोबराय म्हणतात संतांची वचनं काय, जोपर्यंत मागल्याची आस आहे तोपर्यंत उदासाचं नाव घ्यायचं. जवरी तुम्हा मागलांची आस तवरी उदास होऊ नका. परिपूर्ण परमात्म्याची अनुभूती म्हणजे मनवृत्ती. बघा, लहान पोरगा आहे, रडलं तर एवढं रडतं की 4 लोक त्याला आवरायला लागतात. कुणाला? कारण तुमच्यापर्यंत शब्द येत आहेत ना, रडलं तर एवढं रडतं की त्याला 4 लोक आवरायला लागतात. कुणाला? लहान पोराला. लहान मुलं आहे, 4 लोक, लहान मुलाला 4 लोक आवरायला लागतात रडलं तर, एवढं रडतं. आणि हसलं तर एवढं हसतं की 4 लोक त्याच्याकडे बघून हसतात, नाही का? असं का होतं म्हटले? आपलं असं का होत नाही? आपलं असं होत नाही कारण आपण टक्केवारी ठरवली हसण्याची. 25% हसायचं का 50% हसायचं का 100% हसायचं, नाही का? म्हणजे काय झालं, आपण मर्यादा ठरवलेली आहे. आपण किती रूपात हसायचं हे आपण ठरवले की नाही सांगा? सभ्यता आहे. खरंच जर जोरात हसायला लागलो तर लोक खुळं लागले का काय म्हणतील, नाही का? खरंच जर मनापासून रडायला लागलो तर लोक काय म्हणतील? याला म्हणतात मनापासून करणं, परिपूर्ण मनाचा वापर करणं. ते लहान मुलाकडं असतं बरं का. परमात्मा प्राप्त करायचं तर परिपूर्ण मनानं. एवढा आहे की वर्णन आहे, त्याला शरण जाण्याकरता कशी शरणांगता असावी लागते. माऊली एका ओळीमध्ये वर्णन सांगतात. माऊली म्हणतात, अहम वाच्या चित्तांग देवणिया शरण रिग महोदधिका गांग रिगाळली जैसे. एखादी गंगा नदी समुद्राला मिळाल्यानंतर आपल्या नावासहित समुद्रामध्ये लीन होते. नावासहित बरं का. आता समुद्राला नदी मिळाल्या, आता तिचं नाव गंगा आहे का समुद्र झालं? समुद्र झालं. तदाकार परमात्म्याच्या अनुभूतीपर्यंत भक्ताची रूपता पोचते. तुम्ही आम्ही पांडुरंगा अभिन्न ऐसे काय सांगा, तुका म्हणे कैसी की कोटे जीव निराळा. तदाकारतेचा अनुभव आहे आणि अनुभवानं तरीही या शरीराच्या माध्यमातनं त्याला त्या अनुभवाला अनुभवून सुद्धा यानंच त्याला बघायचं, या शरीरानंच. डोळे तुम्ही घ्या रे, म्हणजे त्याला साठवायचं आहे, स्थिर करायचं आहे. स्थिर केल्यानंतर त्यांची सरली एरझार. एरझार म्हणजे येणं आणि जाणं त्यांचं संपलं. कारण निर्लिप्त अवस्थेला गेल्यानंतर तदाकार अनुभव झाला असेल आणि भगवंताला चित्तामध्ये जर धारण केलं असेल तर मग आता त्यांच्याकरता जन्ममरण नावाची गोष्ट कशी राहील? पुनरपी जननम पुनरपी मरणम हे कुणा करताय? आज्ञावृत्ती करताय. ज्यांनी देव जाणला आता त्यांच्याकरता एरझार आहे का? जन्म घेणे लागे, त्या इच्छेमुळं, या अपेक्षेमुळं जन्म घ्यावा लागतो. पण तसं नाही म्हणले. हरिप्राप्ती झालेली आहे. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी अशी अवस्था झालेली आहे. हरीची प्राप्ती झालेली आहे. हरीचा अनुभव आलाय. हरिरूप झाले जाणणे हरपले, नेणणे ते गेले हरीचे पायी. जाणणे नेण्याच्या पलीकडे जाऊन जाणीव नेणीव भगवंती नाही अशा अवस्थेला जाऊन, नाही का, त्याची अनुभूती घ्यायची आहे. मग एरझार त्यांची नाही. एरझार म्हणजे येणं आणि जाणं. येणं जाणं म्हणजे जन्माला येणं आणि मरणं, मरून पुन्हा जन्माला येणं, हे रान निरंतर चालू आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घडिगा यंत्र जैसे परिभ्रमेगा, नाही का. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जनरी जठरे शैनम इह संसारे खळदुस्तारे कृपया अपारे पाही मुरारे. हे चालूच असतं. याला म्हणतात यातायाती, नाही का. एका जनार्दनी नाही यातायाती, सुखाची विश्रांती हरिसंगे. हरीच्या संगतीमध्ये सुखरूपतेचा अनुभव आला आणि एरझार संपली. त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार. हा शब्द बघा कसा आहे, झाला सफळ व्यापार. व्यापार सफळ झाला. व्यापार सफळ झाला म्हणजे काय? त्यांची सरली एरझार आणि व्यापार सफळ झाला म्हणजे काय? बघा, ज्याच्याकरता आपण येतो तेच कर्म करणं, याचा अर्थ आहे की सफळ कर्म होणं, नाही का. मी कीर्तनाला आलो आणि कीर्तन न करताच गेलो, माझं कर्म सफळ झालं का?
पत्रिकेत नाव टाकून मी आलो इथपर्यंत आणि कीर्तन न करता जेवतानाच गेलो, जेवूनच गेलो, असं झालं तर काय होईल महाराज? पुढल्या वेळी तुम्ही बोलवशील याची गॅरंटी आहे का मला? नाही नाही नाही. एकतर जेवल्यावर म्हटलं आता मुख्य काम झालंय, आता निघायला काय हरकत नाही नाही का? असं जर म्हणून माझ्यासारख्याचं उदाहरण द्यायला लागलोय. व्यापार सफळ झाला म्हणता येईल का? नाही. व्यापार सफळ झाला म्हणता येईल का महाराज? नाही. कारण ज्याच्याकरता आलोय ते करणं म्हणजे व्यापार सफळ. एक जण घोडा खरेदी करायला गेला दुकानामध्ये, घोडा म्हणजे बाजारामध्ये घोडे आले, घोडा खरेदी करायला गेला. आता घोडा खरेदी करायला गेला पण सकाळी लवकर गेलता, त्यामुळे घोडे आतून विक्री करता बाजारात आली नाहीत. तोपर्यंत विचार केला, आजूबाजूला बरीच स्टॉल दिसत आहेत, बरीच दुकानं दिसत आहेत, आणि त्या दुकानामध्ये आता घोड्याचा बाजार म्हटल्यावर साहित्य कसलं असणार महाराज? घोड्याच्या संबंधीचं सगळं साहित्य होतं. मग त्या घोड्याची काय असेल ती येसन असेल, दोरी असेल, चरी असेल, त्याच्यावर टाकायचं काय असेल, त्याची लगाम असेल, डोळ्याला पट्टी असतील, सगळं काय जो प्रकार आहे, त्याची नाल असेल, खाली पायाला लावायचं काय, सगळा प्रकार, त्याच्या शोभेच्या सगळ्या वस्तू तिथं होत्या. त्या सगळ्या वस्तू तो म्हटला अजून घोडे आलेले नाहीत, निदान त्या वस्तू तर आपण घेऊन ठेवू. आता त्या वस्तू घेतल्या. त्या दुकानदारांना अगोदरच सांगितलेलं घेतलेल्या वस्तू मागं घेतल्या जाणार, एकदा घेतल्या की तुमच्याच, बरं का? मग त्यानं वस्तू खरेदी केल्या. त्या वस्तूचीच किंमत 10,000 झाली. किती झाली? 10,000. यानं आणले होते किती? 20,000. किती हजार आणलेले? 20,000. वस्तूची किंमत काय झाली? 10,000. आता जुन्या काळातली गोष्ट आहे त्यामुळे जरा किमती कमीच असं आपण लावले होते, बरं का? वस्तूच्या किमती, ते वस्तू 10,000 झालं. आता तुम्ही सांगा त्याच्याकडे होते किती? 20,000. 10,000 रुपये गेले का नाही सांगा? 10,000 गेले. तोपर्यंत घोडे आले, घोड्याचा बाजार भरला. आता घोडी बघायला लागला, त्यातले घोडा पसंत पडला, घोड्याची किंमत विचारली, तो म्हटला 20,000 घोड्याची किंमत. घोड्याची किंमत किती? 20,000. आता घोड्याची किंमत 20,000, ह्याच्याकडे किती आहेत? तो म्हटला पूर्ण बाजारामधला सगळ्यात कमी रेट मीच लावला म्हटला. तो जो विकणार आहे तो म्हटला याच्या खाली बाजारात कुठंच घोडं भेटणार नाही आहे, 20,000च भेटणार. तुम्ही सांगा याच्याकडे 10,000 आहे तर हे 20,000चं घोडं घेईल कसं काय सांगा? नाही घेणार ना. तो साहित्यासहित घराकडे आला. कशासहित घराकडे आला? तुम्ही सांगा एखादी दोरी जरी असती, त्या दोरीला घेऊन त्या घोड्याला बांधून घरापर्यंत आणलं असतं, पुन्हा साहित्य आणायला गेला असतं, काय बिघडलं असतं का? अगोदर साहित्यच खरेदी केलं, नंतर मुख्य घोडा खरेदी केला, नंतर घोड्याचा विचार करू लागला. मिळेल का घोडा? नाही नाही नाही. अर्थ तसा आहे. म्हटले याचा व्यापार सफळ झाला का? ज्या क्रियेकरता गेला तो सफळ झाला का? नाही नाही नाही. तसं म्हटले या शरीराला कशा करता आपण आलोय तर त्यांची सरली एरझार असं म्हणून घेण्याकरता आलोय. त्यांची सरली एरझार म्हणजे येणं जाणं संपवण्याकरता या जगतामध्ये या शरीराला आलोय. ते जर काम नाही केलं तर व्यापार सफळ झाला नाही, आणि ते जर काम केलं तर त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार. कोणाची? साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार. मग हरी आला हाता, मग कैसी भय चिंता. हरी हातात आला, आता भीती संपली, चिंता संपली. कारण देव हातात आल्यावर देव सका जरी अवघेजक कृपा करी. एकदा का देव आपला सका झाला तर जगातली सगळीच आपल्यावरती कृपा करायला लागतात. फक्त देवाला शक्यत्व करावं लागेल, नाही का? देवाला सोडून बाकी सगळे आपण सगळ्यांना आपलं म्हणतो आपण, पण देवाला आपलं म्हणायला आपण तयार. तुकोबराय देव घेऊन आले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पसवली. लोक म्हणायला लागले देव न लगे, देव न लगे, साठवण्याचे रुजले जागे, नाही का? म्हणले देवच नको, देवच नको. पण ज्यांना देव आवडतो, देवाला ज्यांनी हृदयात साठवलं, त्यांच्या बाबतीतलं हे चिंतन आहे. त्यांची सरली एरझार झाला सफळ व्यापार. जय जय सगळ्यांनी टाळी वाजव. जय जय विठोबा कुमार, जय जय विठोबा कुमार, हरी जय जय विठोबा कुमार, जय जय विठोबा कुमार. हाँ हाँ हाँ, जय जय विठोबा कुमार, हरि जय जय विठोबा कुमार, कुमार कुमार.
कुमाई जय 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार कुंडली कमलधार विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबा भक्तीमध्ये उत्साह असू दे. तुकोबराय म्हणतात विषयामध्ये मला आळस दे देवा आणि भक्ती करण्यामध्ये मी नेहमी उत्साहित असो. विषयामध्ये प्रवृत्तीमध्ये आळस दे, विषयाकडे प्रवृत्तीच नको व्हायला माझी, पण भक्तीमध्ये उत्साह दे. भक्ती तुझी करताना एकदम आनंद वाटला पाहिजे अशा प्रकारे असे संतांचं बोलणं आहे. असो विषय काय तर या अभंगामध्ये संतांना सांगितलेलं आहे तुकोबरायांनी की ज्यांनी हृदयामध्ये भगवंताला साठवलेलं आहे त्यांची एरझार संपली, त्यांचा व्यापार सफळ झाला, न भय संपलं. हरियाला आता मग कैसी भय चिंता. चिंता आणि भय निघून गेलं. माणसाला भीती कुणाची असते हो? भीती कुणाची असते? आपल्यापेक्षा वेगळा असेल तर त्याची आपल्याला भीती, बरोबर नाही? आपल्यापेक्षा वेगळा असेल तर त्याची भीती. नुकता वेगळा असून चालत नाही, तो आपल्यापेक्षाही ताकदवर असेल तर त्याची आपल्याला भीती आहे. बरं नुकता ताकदवर असून चालत नाही, तो आपला प्रतिद्वंद्वी पाहिजे. आपल्याला कसला पाहिजे? तो प्रतिकूल पाहिजे, अनुकूल नव्हे. अनुकूल आपल्यापेक्षा ताकदवर असेल आणि अनुकूल असेल तर त्याची भीती आहे का आपल्याला? नाही. याचा अर्थ आपल्यापेक्षा वेगळा असणं, आपल्यापेक्षा ताकदवर असणं आणि आपला प्रतिकूल असणं, याला आपण काय करतो? भीतो. तसं या जगामध्ये हा संसार जो आहे त्या संसाराची भीती प्रत्येक जीवाला आहे, म्हणजे जन्ममरणाची. जन्ममरणाची भीती प्रत्येकाला. आपल्यापेक्षा भिन्न रूपात वाटतो, आपल्यापेक्षा आपल्याला त्याच्यावर विजय मिळवता येत. मरणावर विजय कुणाला मिळवता येतो का सांगा? नाही नाही नाही. त्या मरणाची भीती प्रत्येकाला आहे की नाही? जन्ममरणाच्या राहटगाडीमध्ये आपण पडलो, त्याची भीती आहे. प्रतिकूल आहे, आपल्यापेक्षा ताकदवर आहे आणि आपल्या वेगळा आहे. पण संतांच्या दृष्टीनं हे सगळं संपलेलं आहे. कारण त्यांच्या दृष्टीनं मरण माझे मरुणी गेले मजला केले अमर. आता त्यांच्या दृष्टीनं देह नोहे मिहसरे अवघा उरे विठ्ठल, नाही का? देह नोहे मिहेसरे. जेव्हा हरीची अनुभूती झालेली आहे, हरीचा अनुभवच आलेला आहे, परमात्म्याचं ज्ञानच झालेलं आहे, त्यामुळं देह जाणार यासी काळोबा खाणार, त्याच्या दृष्टीने त्यांना भीती नाही. चिंता एकच गोष्टीची आहे, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, काय हे खंड येईल कर्म, पारुषतील धर्माधर्म, कासे आणे ते कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. बरं का? संतांना चिंता कोणती आहे? ही चिंता आहे माझा उद्धार होईल का नाही, हीच चिंता आहे काय खंडन, माझं कर्माचं खंडन होईल का नाही, काही भगवंताची माझ्यावर कृपा होईल का नाही, ही चिंता लागू नये. ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. पण एकदा का हरी आला, आता चिंता करायची गरज आहे का? ज्या हरीची कृपा व्हावी असं वाटत होतं, तो हरीच जर आपल्या जवळ आला असेल, आता चिंतेची गरज संपली, भय संपलं, देव आला म्हणलं आता भयची गरज काय आहे का? संतांनी त्याला दाखवलं, तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती. त्याची अनुभूती आली, आता भीती संपून गेली, नाही का? गोकुळीतल्या लोकांना भीती राहिली का? आता सांगा. देव जर आला जवळ, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका, कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंद ल्याणार, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. तसं म्हटलं की देव एकदा का अंतकरणात आला, आता भीती संपलेली आहे, आता आनंदाशिवाय दुसरं काही नाही.
तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतर्या थारा आनंदाचा. एकदा देवाला हृदयात साठवलं तर आता जाणीव सुद्धा तिथं नाहीये, आता फक्त आनंद आहे. काय आहे? आनंद. आणि त्या आनंदाचा अनुभव एवढा वेळ आहे, सतत आनंद आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग. आनंदाशिवाय दुसरं काही नाही. तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे लाडू. म्हणले तुम्ही खाताय, आमचं काय? नाही नाही, तुम्ही पण चरपडू नका. नका चरपडू, घ्या रे तुम्ही. तुकोबरा म्हणतात आम्ही आनंदाचं लाडू खातो ना, परमात्मरूपी आनंदाचा अनुभव आम्ही घेतो ना. आम्ही नुकतं घेत नाही, वाटतो सुद्धा. सेवितो हा रस वाटितो आणि का घ्या रे होऊ नका रानभरी. आम्ही देतो पण जगाला. बरं, भक्त कुणाला म्हणायचं? ज्याला भगवंताचा आनंद येतो, अनुभव येतो, त्याचं नाव भक्त. पण आलेला अनुभव जगाला वाटतो, त्यांचं नाव संत. बरं, संत म्हणायचं कुणाला? जगाला प्राप्त झालेला आनंद प्रत्येकाला मिळावा असं ज्यांना वाटतं. येतो कळवळा म्हणून या, ज्यांना कळवळा वाटतो, येतो हिताचा कळवळा, हाती पडसी म्हणून काळा, अशा संत वृत्तीच्या अंतकरणाच्या व्यक्तींना वाटतं की हा आनंद प्रत्येकाला मिळावा, प्रत्येकाला मिळावा. तो आनंदाचा अनुभव मिळाला. आता तिथं भय नाही, चिंता नाही, केवळ आनंद. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. निरंतर दिवाळीसारखा आनंद आहे. बरं काय? त्या आनंदाला पर्याय नाही. विटेवरी नीट आनंदाचा कंद, तुकाणाचे छंदे नामघोष. बाकी आनंदांमध्ये तारतम्य आहे, पण त्या आनंदामध्ये तारतम्य नाही. तो आनंद नित्य वर्धमान आहे, निरंतर वाढणार आहे. विट्याईशे सुकनो हे भक्तिरस पडता पडती आस सेवावी. अशा आनंदाची प्राप्ती झालेली आहे. त्यामुळं चिंता गेली, भय गेलं. तुका म्हणे हरी काही उरोनी दिवरी. हरीनं काहीच शिल्लक ठेवलं नाही हृदयामध्ये, सगळं निवृत्त केलं. कारण हरी तोपर्यंत हृदयात स्थिर होत नाही जोपर्यंत काहीतरी शिल्लक असेल हृदयात, म्हणजे विषय इच्छा. बरं की हरी एकदा हातात आला तर हरीनं काहीच शिल्लक ठेवलं नाही. म्हणजे काय? तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. देव जर चित्तामध्ये येऊन राहायचं असं वाटत असेल तर चित्त निर्मळ करावं लागतं. म्हणजे चित्तामध्ये बाकी काही शिल्लक ठेवलं जात. तसं तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, कामक्रोधे घर केले रीते. देव यायचं असेल हृदयात तर बाकीचं सगळं रीत करावं लागेल का नाही सांगा? म्हणजे बघा, एक बॉटल आहे, त्याच्यामध्ये अगोदरच पाणी भरलं असेल तर दुसरं पाणी त्याच्यामध्ये भरता येईल का? ते काढावं लागेल. घाण पाणी जर असेल तर ते काढावं लागेल आणि चांगलं पाणी भरावे लागेल का नाही? तसं चित्तामध्ये अगोदरच विषयी काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकारी विकार असतील तर त्यांना काढावं लागेल. मग येऊनी गोपाळ राहील, देव राहील. एकदा का तो राहिला की सूर्याच्या प्रकाशामध्ये अंधार नावाची गोष्ट कशी राहते का हो? अजिबात राहत नाही. तसं हरी हाताला आल्यानंतर त्याच्या अज्ञान संबंधी असणारे सगळे विकार निवृत्त होतात त्याच्या प्रकाशाने. बरं का? त्यामुळे हृदयामध्ये चित्तामध्ये हरी यावा प्रत्येकाच्या, आणि त्या चित्तामध्ये त्यानं स्थिर व्हावं, प्रत्येकानं हरीला साठवावं. एवढ्याच करता चाललेली ही सगळी चिंतन आहे. भक्ती त्याच्याच करताय की चित्त स्थिर व्हावं, चित्तामध्ये भगवंत यावा, चित्त निर्मळ व्हावं, चित्ताची शुद्धता व्हावी. ह्या सगळ्या भावत आहे. देव यावा, नाहीतर त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, पर चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्यामुळे चित्ताची शुद्धता, निर्मळता आणि चित्तामध्ये देव, या सगळ्या गोष्टी आपल्या अंतकरणात व्हाव्यात भगवत कृपेने. ज्यांच्या आहेत त्यांचा आनंदाचा विषय. ज्यांच्या चित्तामध्ये देव येत नसेल, थोडा वेळ तर आला पाहिजे का नाही सांगा? मोटके निमिष भरी. किती वेळ? निमिष महाराज. बरं, एक ते उभा क्षण भरी. हरिपाठात काय वर्णन केले? देवाचे द्वारी क्षण भरी. पुन्हा तो वेळ वाढलेला आहे. पुढे शेवटच्या अभंगामध्ये ज्ञानोबा म्हणतात किती? रिकामा अर्ध घडी राहू नको. अर्ध घडी, बरं का, जरा वेळ वाढलेली आहे. अर्ध घडी 12 मिनिट म्हणजे अर्ध घडी. बरं का, 24 मिनिटाची एक घडी, 12 मिनिटाची अर्ध घडी. मग रिकामा अर्ध घडी राहू नको, 12 मिनिटं सुद्धा रिकामा राहू नको. पहिल्या अभंगात काय होतं? देवाचे द्वारी उभा क्षणभरी. शेवटच्या अभंगापर्यंत गेल्यानंतर ज्ञानाचा बोध झालाय. आता ज्ञानाच्या बोधामध्ये एवढं आहे की आपल्याला परमात्मा जास्त वेळ आठवला गेला पाहिजे. त्यामुळे रिकामा अर्धगडी राहू नको. बरोबर? आता रिकामा अर्धगडी राहू नको म्हणजे जरा सुद्धा. तुकोबरांना आम्ही प्रश्न करू शकत नाही, तुकोबरा तुम्ही देवाला किती आठवता?
करेल काय प्रश्न महाराज? नाही नाही नाही, तुकोबरांना आम्ही प्रश्न करू शकत नाही. तुकोबराय तुम्ही देवाला किती आठवता? तर तुकोबरांना असा प्रश्न करू शकतो की देवाशिवाय तुम्ही किती राहता, असा प्रश्न करेल का? देवाशिवाय तुम्ही किती राहता असा प्रश्न करू शकतो तुकोबरांना. मग तुकोबरांचं म्हणणं आहेच की एक क्षणभर सुद्धा देवाशिवाय राहत नाही. किती राहत नाहीत? पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृत स्वप्नी पांडुरंग. जागृत मध्ये देवा यात काय नव्हतं, स्वप्नात सुद्धा देवाशिवाय काय नाही. म्हणजे संतांना स्वप्न ही देवाचीच असतात नाही का? भक्ताला स्वप्न ही कुणाचे आहेत? देवासंबंधीचे आहेत, देवाचीच स्वप्न आहेत. म्हणजे रात्रन दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे नाही का? रात्रंदिवस तेच काम आहे, निरंतर त्याचे. पण आपल्याला म्हणावं लागतं तुम्ही किती वेळ आठवता नाही का? एखाद्याला 5 मिनिटांनी देव आठवत असेल, चांगलं आहे ना? किती मिनिटांनी आठवतो? 5 मिनिटं. बरं एखाद्याला अर्ध्या तासाने आठवतो, किती वेळाने? अर्ध्या तास ठीक आहे, त्याच्यापेक्षा जरा वेळ वाढला म्हणायचं, एवढंच आहे. एखाद्याला तासाभरानं का अडचण देवाची आठवण? नवे दिवसभरामध्ये माऊली म्हणतात किती वेळ द्यायचा आहे? मोटके निमिषभर. थोडा वेळ जरी देवाकरता आपण दिलं तरी ते सुद्धा चित्ताच्या निर्मळतेकरता कारण होऊ शकतं. पण सतत देवाच्या चिंतनामध्ये राहता आलं पाहिजे. भक्ती निरंतर आपल्या हातनं व्हायला पाहिजे. सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमळे. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह म्हणतो. म्हणजे अजिबात मध्ये खंड विना चालू आहे की नाही महाराज? आपल्या इथं विना चालू आहे, याचा अर्थ निरंतर रामकृष्ण हरी चालू आहे. याला म्हणतात न खंड, अखंड, निरंतर सतत. अभ्यासात द्रमतेत्र, अभ्यासानं प्राप्त होतं. त्यातमध्ये खंड करून चालत नाही. असा हा निरंतर चाललेला अखंड हरिनाम सप्ताह